बैठक पार पडली आणि त्यात अधिकाऱ्यावर संतापली पाहिजे. हो, ज्या कामाची मुदत 18 महिने आहे आणि हे 18 महिने संपूर्ण 2 महिने झालेले आहे, त्या कामाची प्रगती शून्य आहे. आणि मग जर असं असेल तर अधिकाऱ्यावर संतापायचं नाही तर काय. 200-300 कोटीची योजना आहे या संभाजीनगरसाठी आणि एखाद्या एजन्सीच्या भरोशावर आपण राहून, तो गुत्तेदार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे. अधिकाऱ्यांचं काम नाही दर महिन्याला तिथं व्हिजिट केली पाहिजे, त्याचं माइलस्टोन काय काय ते चेक केलं पाहिजे, महिन्याची काय प्रगती, 2 महिन्याची काय, 6 महिन्याची काय. 18 महिने होऊन गेल्यानंतरही अधिकाऱ्यांना या विषयाची कोणतीच जाणीव नाही आणि खंतपणे रिपोर्ट केले, रिपोर्ट पाठवला, पत्र लिहिलं, असे कागदोपत्री उत्तर कागदी घोडे सांगतात. आणि म्हणून मला असं वाटतं मी त्यांना चांगल्या पद्धतीनं फायलावर घेतलं. ओव्हरऑल वेगवेगळ्या पद्धतीनं सौर ऊर्जेचे जे प्रकल्प चालू आहे, त्याच्यानंतर अन्य केंद्राच्या योजनेचे जे प्रकल्प चालू आहे, या सगळ्या योजनेला निधी तर भरपूर आहे, परंतु काम प्रत्यक्ष शून्य आहे ना. आणि जनतेला, संभाजीनगर शहरासारख्या शहरातील जनतेला आत्ताच्या घडीला लोड शेडिंग नाही, पण लोड शेडिंगला सामोरं जावं लागतं. रात्री 12 वाजता 1 वाजता लाईट जाते. ग्रामीण भागात तसंच आहे शेतकऱ्यांसाठी. आणि मग अशा पद्धतीने नेमकं लाईट कुठं जाते आणि अधिकारी काय करतात या सगळ्या प्रकल्पाचं. आणि म्हणून जी खासदारांच्या आदेशकारी बैठक होती ती खूप दिवसांनी झाली आज, म्हणून त्याच्यामध्ये मी ही भूमिका मांडली. किती आवश्यक आहे सगळं नाही, त्याचा अभ्यास नाही. जवळपास 126 शहरात आहे, 126 ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये 28 वेगवेगळे आहे. आता त्याच्यातल्या एक बिघाड झाला, अनेक बिघाड निर्माण होतात. आता काय झालं, ह्या उन्हाळ्यामध्ये विजेची मागणी फार वाढलेली आहे, प्रचंड ऊन आहे, त्याच्यामुळे आता सामान्य माणसाच्या घरात AC आलेली आहेत. आता लोक वाहनं चार्जिंग करतात आणि म्हणून विजेचा पुरवठा जेवढा पाहिजे तेवढा नाही आहे. आणि त्याच्यामुळं कित्येक DP खराब होतात, उडतात. मग ते शेतकऱ्यांना स्वतः ट्रकमध्ये टाकून घेऊन जावं लागतात, तिथून आणावं लागतात. MSEBीने एजन्सी नेमलेल्या आहेत, त्या कोणतंच काम करत नाही, नुसते पैसे बिल उचलतात, त्याच्याकडे सगळे दुर्लक्ष करतात. मनोज जरांगे पाटलांनी आज आंतरवली बैठक होती आणि पुन्हा 30 मेपर्यंत उपोषण करणार. मी अजून माहिती नाही घेतली, परंतु मला असं वाटतं त्यांनी जे मागण्या मंजूर झाल्या होत्या त्याची अंमलबजावणी अजून पाहिजे तशी झालेली नाही, म्हणून त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबत असतील. ठीक आहे, त्यांच्या मागण्यावर सरकारने विचार करावा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत होता, आता शरद पवारांपर्यंत पोहोचलाय. राष्ट्रवादीतले का बळे नेत्यांना पार्थ पवारांची तक्रार शरद पवारांच्यावर केली, कुटुंब प्रमुख पार्थ पवारांना शपथ द्यावी असं मागणी. आता शरद पवार आठवत असतील त्यांना, एवढंच बोलता येईल. बाकी त्यांचा पक्षाचा अंतर्गत मुद्दा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव यांना जे आहे ते पक्षाच्या वरिष्ठांनी संमत दिली आणि बृजमोहन श्रीवास्तव जे आहे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर मानलं जातं. पक्षाची बदनामी केली म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने त्यांना जाब विचारला, कार्यालयात सुद्धा गेले. अजितदादा गेल्यानंतर एकदा घर फिरल्यानंतर घराचे वासे फिरतात. आता हेच बृजमोहन सगळ्यांची लाडकी होती, आता या बृजमोहनला ऑफिसला येऊ देत नाही. राजकीय पक्षाचं किंवा एका व्यक्तीवर अवलंबून असलेल्या पक्षाची मला असं वाटतं अशी स्थिती होत असते, परंतु सुनेत्राबाईंनी त्याच्यात बदल करतील, सुधार करतील अशी अपेक्षा पण बाळगायला काय हरकत. 30 जून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. खरं तर 30 जून कर्जमाफी देणार या योजनेविषयी मला साशंकता आहे. मी काल मुद्दा हा मांडलेला आहे. 30 सप्टेंबरपर्यंतच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी 2 लाखाची देणार आहे. आता 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे आणि आता येणाऱ्या खरीपासाठी 30 जूनच्या आत शेतकऱ्यांना कर्ज उचलावं लागणार आहे. आणि कर्ज उचलायचं याचा अर्थ शेतकऱ्यांना नवं जुनं करावं लागणार आहे, नूतनीकरण करावं लागणार आहे कर्जाचं. जर नूतनीकरण कर्जाचं झालं तर तो शेतकरी नॅचरली थकीत राहत नाही, आणि थकीत नाही राहिला तर तो कर्जमाफीत बसणार नाही. म्हणून माझं मत असं आहे, मुख्यमंत्री किंवा सरकार शेतकऱ्याला फसवतात आत्ताच्या घडीला, असं माझं मत आहे. मी काल हा मुद्दा खरीपाच्या बैठकीमध्ये मांडलेला आहे. पुन्हा योग्य व्यासपीठावर हा मुद्दा मांडला जाईल.
18 तारखेला तुम्ही कांद्याच्या बिगर शेतकऱ्यांसंदर्भात आंदोलन करणार आहे. मात्र आता सरकारने जे आहे ते कांद्याला 12.35 रुपये 35 पैसे प्रति किलो दर जाहीर केला. अजून त्याच्या क्लॅरिटी आलेली नाही किती कांदा खरेदी करणार, कोणाचा खरेदी करणार, सगळा कांदा खरेदी करणार आहे का त्याला काही लिमिटेशन्स आहे. परंतु 12 रुपये भाव हा अतिशय तोकडा आहे. आम्ही किमान 20 रुपये भावाची मागणी केलेली आहे आणि जो बाकी नुकसान होऊ लागलेलं आहे त्याच्यावर 1500 रुपये अनुदानाची मागणी आम्ही केलेली. अजून 12 रुपयाचे सुद्धा डिटेल्स आलेले नाही. कारण मागच्या काळात अशाच पद्धतीनं कांद्याला अनुदान दिलं होतं. त्याच्यात अनेक मर्यादा ठेवल्या होत्या. मार्केट कमिटीच्या असेल, व्यापाराच्या असेल, पावत्याचं असेल, अनेक मर्यादा अनेक त्याच्यावर म्हणजे ज्यातून कमीत कमी लोकांनाच ते मिळावा असा प्रयत्न केला होता. आणि आताही मला असं वाटतं सरकारचा प्रयत्न तसाच असेल. त्यामुळे आमचं आंदोलन 18 तारखेला होणार आहे. अंजलिया दमाने यांनी पार्क पॉवर यांच्यावर टीका केली. त्या की सध्या पार्क पॉवर एनसीपी जे सर्व आहेत त्यांना असं वाटतं की तो दादाच जागा घेतो. दादाची जागा कोणी घेऊ शकणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.